आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. एनआयए प्रमुख सदानंद दातेंची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे. सदानंद दातेंना एनआयएमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वर्षाअखेरीस सेवानिवृत्त होणार असल्यानं आता त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं आहेत. मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला भाजपनं जोरदार धक्का दिलाय. माजी सभापती कल्पक पटलांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला. कुणाला कुणी मारत असेल तर त्याला वाचवणं गुन्हा नसल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलंय. माझ्या मुलानंही त्या मुलाला वाचवल्याचं म्हणत त्यांनी पुत्राची पाठराखण केली आहे. त्या पोलिसाला मारण्याचा काय अधिकार असल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं. दरम्यान त्यांनी शिवराळ भाषेचाही वापर करत वादग्रस्त विधान केलंय. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात आता अजित पवार यांनी देखील एंट्री घेतली आहे. सामोपचारानं वृक्षतोड प्रकरणात मार्ग काढला पाहिजे अशी पोस्ट करत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय तर सुरुवात शिवसेनेनं केल्याचं म्हणत भाजप शांत बसणार नसल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. सांगलीच्या आष्टीमध्ये सुरू असलेलं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन मागे घेण्यात आलंय. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं होतं. प्रशासनानं जयंत पाटलांना समाधानकारक माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आलं. सांगलीच्या आष्टीमध्ये महाविकास आघाडीनं आंदोलन केलं होतं. स्ट्रॉंग रूम बाहेर सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी स्ट्रॉंग रूम बाहेर राडा झाला. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये भाजप प्रतिनिधीनं कमळाचं बटण दाबल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला. या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात त्रुटी आढळणं ही निवडणूक आयोगाची मोठी चूक असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. यात सर्व दोष आयोगाचा असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. गोंदियाच्या सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ईव्हीएम आणण्याच्या निर्णयाला उमेदवारांनी विरोध केलाय. दरम्यान मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मावळच्या वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर गुन्हा दाखल झालाय. मतदान केंद्रात ईव्हीएमची पूजा केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. दुबार मतदारांचा मुद्दा गाजतोय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर 4 व्यक्तींची नावं तब्बल 103 वेळा असल्याचं आढळून आलंय. मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत. 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यानं अशा डुप्लिकेट मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर गेली आहे. दुबार पाहताना आपण एक तर प्राथम्याने त्याचा फोटो चेक करतो. ज्या विभागामध्ये त्याचं नाव आलेलं आहे त्याच विभागामध्ये त्याचा फोटो, त्याचबरोबर इतर विभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याचं नाव आलेलं आहे तर त्याचा फोटो चेक करून ती व्यक्ती एकच आहे का व्यक्ती वेगवेगळ्या आहेत याबद्दल आपण खात्री करतो. आणि ज्या ठिकाणी दोन्ही फोटो सेम असतील किंवा सर्व ठिकाणी त्याचे फोटो सेम असतील त्या ठिकाणी आपण गृहभेटीद्वारे त्यांच्याकडून ॲनेक्शन 1 भरून घेतो. दरम्यान दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक यंत्रणेत साधारणपणे 5,86,000 लोक युनिक लोकांचे नावं दुबार तिबार 5 वेळा 6 वेळा आलेत म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये 14 लाख वेळा दाखवले संभाव्य दुबार. पण ह्याच्या पलीकडेही जाऊन प्रत्येक शाखेत जेव्हा मी जातोय तेव्हा मला लोकांकडून कळतो एक फीडबॅक काही काही असे आहेत संभाव्य दुबार जसं मी दाखवलं जे खरोखर दुबार नाही आहेत, कॉमन नावे म्हणून संभाव्य दुबारमध्ये टाकले. पण काही काही दुबार आलेत त्यांच्या नावासमोर स्टारच नाही आहे, त्यांना दुबार म्हणून ओळखलंच नाही आहे. मग हे तुम्ही आळस म्हणून असं केलंय की थट्टा म्हणून असं केलंय की प्लॅनिंगने असं केलं तुम्ही? पुढच्या बातम्या पाहूयात. फरार भूषण लोंढेला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. नाशिक पोलिसांनी उत्तर प्रदेशात कारवाई करत त्याला अटक केली आहे. भूषण लोंढेवर गोळीबार, खंडणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न आणि धमकावल्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत.
डहाणूच्या साखरे गावातील आश्रमशाळेजवळ मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळलंय. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली. घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते. घाटकोपरच्या अमृतनगरमधील वसंत विहार इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भरधाव टेम्पो पलटी झाल्यानं अपघात झाला. यात 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पुण्यातील पीएनजी ज्वेलर्समध्ये चोरी झाली. चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. सैफ दिलीप बोळगावकर असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे. बारामतीच्या शिवाजीनगरमधील जगताप दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झालाय. तिरुपती बालाजीचं दर्शनाहून परतत असताना भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक लागल्यानं हा अपघात झाला. यात एक मुलगी जखमी आहे आणि तिच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. नाशिकमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कराडला अटक करण्यात आलेली आहे. सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राज्यातील घाऊक बाजारपेठ बंद करण्यासाठी 5 तारखेला नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ 1 दिवसासाठी बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. बाजारपेठ बंद 1 दिवसासाठी करत सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं बुधवारी सकाळी मोठी कारवाई केली आहे. बेलापूर परिसरातून तब्बल 13,50,000 किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून आणखी तपास सुरू असून या रॅकेटमागील इतर लोकांचा शोध घेतला जातोय. मतदारांच्या पळवापळवीबरोबरच महाराष्ट्रात उमेदवारांची देखील पळवापळवी सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. निवडणूक याद्यांचा घोटाळा देशभरात कुठे नाही. कोण घोटाळा करतंय यामागचा काय उद्देश आहे काही कळायला मार्ग नाही असं आव्हाड यांनी म्हटलं. भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला आग लागली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका टाईल्स दुकान मालकावर कोयत्यानं वार करत चोरट्यांनी 3 लाख रुपये लंपास केले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चिंचवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं लोक आले होते अशी धक्कादायक माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकानं दिली आहे. पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं ते म्हटलेत. 15 ते 20 जणांनी मोठमोठ्यानं शिवीगाळ करत मारहाण केल्याचंही त्यांनी सांगितलं. मीरा भाईंदरचे स्वप्नवत शहर निर्माण करणं हाच ध्यास असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. एसटी बस स्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. नांदेडमध्ये अंजली आंबेडकरांनी आचलची भेट घेतली. घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं. तर आचलचं संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी वंचितनं घेतल्याचंही त्या म्हटलं.